भोपळाही फोडता आलेला नाही। महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे। आपण गोकुळ गीतेंच्या पत्नीची दृश्य बघतोय, कशा रीतीने गोकुळ गीतेंच्या कुटुंबियांकडून कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय हे आपण पाहतोय। गोकुळ गीतेंच्या पत्नीची प्रतिक्रिया आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये गोकुळ गीते अपक्ष उमेदवार विजय झालेले आहेत। त्यांच्या पत्नी माझ्यासोबत आहे। विजय झालाय, मोठा विजय आहे तुमच्यासाठी। खरं तर छुपा प्रचार जो होत होता तो तुमच्याच मार्गदर्शनाने सुरू होता अशी चर्चा होते। हे सगळं क्रेडिट आमच्या कार्यकर्त्यांना जाते। भाऊंनी कुठलाही प्रचार केला नाही। प्रचार थांबवल्यानंतर देखील कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतलेली होती आणि आज तो विजय झालेला आमचा। खरं तर गणेश गीतेंवर मोठा त्या ठिकाणी दबाव होता। शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या घरामध्ये देखील कलह पाहायला मिळाला होता। समर्थकांना हा निर्णय मान्य नव्हता। गणेश भाऊ सुरुवातीपासून महायुती सोबत होते आणि आजही ते महायुती सोबतच आहे, परंतु ही निवडणूक जो निष्क्रिय उमेदवार दिलेला होता त्यामुळे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती आणि मतदार सुज्ञ असल्यामुळे आज रिझल्ट तुम्हाला दिसतो। तर ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर हा विजय मिळवला आहे ते अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत। मी सरपंच दावचवाडी योगेश कुलटे। हा विजय निष्क्रिय उमेदवाराच्या विरोधात असून हा सत्याचा विजय झालेला आहे। कोणी किती दाबण्याचा प्रयत्न केला पण लोकशाही आज कशी किती बळकट झाली नाशिकमध्ये दिसून आली। आणखी काही समर्थक आहेत, गीते समर्थक। खरं तर विजय तुमचा झालाय, काय बोलायचं? पहिली प्रतिक्रिया काय आपली? पहिली प्रतिक्रिया काय? मोठा कार्यकर्त्यांचा हा विजय आहे। गोकुळ गीते म्हणताय सकाळपासून विश्वास तुमचा व्यक्त करतो। ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशीपासून गोकुळ गीतेंनो इतका दबाव आणला। गोकुळ गीते कुठे प्रचाराला गेले नाही, गणेश गीते कुठे प्रचाराला गेले नाही, आम्ही कुठे प्रचाराला नाही गेले। पण हे जी विजय आहे या कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा विश्वास होता गोकुळ गीतेंवर, म्हणून हा विजय निश्चित झाला। पण गणेश गीते, दीपाली गीते या गोकुळ गीतेंच्या कोणत्याही प्रक्रियामध्ये नव्हते। खरं तर तुमच्यावर जबाबदारी होती होती माझी। मला दोन्ही भाऊ सारखे, मला गणेश बी सारखा, गणेश दादा बी सारखा, गोकुळ दादा। पण मी कोणत्या पक्षात नसल्यामुळं मला गोकुळ बरोबर राहावं लागले कालांतराने आणि गोकुळचा विजय हा आज निश्चित झाला। तुम्ही तर खरं तर भावनिक झालेला आता 100%। कारण गोकुळला आम्हाला गेल्या 15 दिवस खूप मोठा दबाव आणला, सगळ्या गोष्टी केला। पण सगळे युतीचे जे नेते होते त्यांना कळून चुकलेलं होतं का आता काय होणार आहे, पण त्याने आम्हाला बाकी कुठं न त्रास देता आज गोकुळदारांचा विजय निश्चित झाला आणि आम्ही थोड्या वेळात योग्य तो निर्णय घेऊ। हा विजय नेमका कोणाला समर्पित करा? आम्ही योग्य तो मतदारांना आणि कार्यकर्त्यांना करू। तुमच्या मागे जी रणनीती होती, छुपी रणनीती, ही नेमकी कुठून सुरू होती? कुठूनच नाही, सगळी जनता आमच्या बरोबर होती। मतदार आमच्या काही समर्थक आहे, काय सांगाल? आपण बघतो या ठिकाणी खरं तर जे गोकुळ गीते समर्थक आहे ते विजय या ठिकाणी खरं तर झालेला आहे। त्यानंतर हा जल्लोष खरं तर या ठिकाणी साजरा करताना पाहायला मिळत आहे। गुलाल उधळला जातोय। दुसऱ्या बाजूला गोकुळ गीते यांच्या ज्या पत्नी आहेत त्या शेवटच्या क्षणापर्यंत समर्थकांसोबत होते। आणखी काही कार्यकर्ते आहे। येवल्यामध्ये जाऊन तुम्ही प्रचार करत होत्या, ज्या ठिकाणी मोठी रणनीती आखलेली होती, तुम्हाला त्या ठिकाणी प्रचार करू देत नव्हते, तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी छुपा प्रचार करत होता। काय रणनीती होती आणखी ही? आम्ही छुपा प्रचार केलाच नाही। दुसरी गोष्ट म्हणजे मतदारांना आपल्या तालुक्याचा, नगराचा विकास करायचा होता आणि त्याच्यासाठी योग्य तो माणूस लागत होता, म्हणून त्यांनी गोकुळ भाऊच्या रूपानं एक आपल्याला उमेदवार बघितला आणि गोकुळ भाऊला आमदार म्हणून निवडून दिलं आणि आपल्या नगराचा विकास करायचा जो माणूस योग्य आहे तो नगरसेवकांना वाटला, मतदारांना वाटला, म्हणून त्यांना निवडून दिलं। बाकी याच्या मागे दुसरा काही विषय नाहीये। आम्ही प्रचार थांबवलेला होता, आम्ही सगळे शांत बसलेलो होतो। ही निवडणूक जनतेनं मतदाराने हातात घेतलेली होती, म्हणून या ठिकाणी भाऊ आमदार झाले। विजय झालाय तुमचा। शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी गणेश गीतेंसोबत देखील भांडताना त्या ठिकाणी पाहायला मिळालं। तर ठाकरेंचे खासदार संजय राऊत सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात। घेतली तरी जिंकले। गोकुळ गीते याने उमेदवारी मागे घ्यावी किंवा घेतली यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे मंत्री नाशिकचं काम पाहणारे गिरीश महाजन, स्वतः उपमुख्यमंत्री आणि अमित शहाच्या पक्षाचे शहासेना प्रमुख, कारण त्यांना ते म्हणाले ना ते प्रमुख आहेत म्हणून, शहासेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले, उमेदवारी मागे घेतली, तरी लोकांनी कसं काय मतदान केलं हा चमत्कारच म्हणावा लागेल। आणि हे सगळे मतदार शिंदे गटाचे आणि भाजपचे ज्यांना सुरक्षित ठेवलं होतं ठाण्यात, आपल्याला माहीत असेल, एकनाथ शिंदे यांच्या निगराणीखाली, आणि आदल्या दिवशी ते गेले मतदानासाठी आणि शिंदे गटाच्या उमेदवाराच्या विरुद्ध मतदान केलं।
याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या सर्व मतदारांनी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना मतदान केलं. हा एक रोष आहे. गोकुळ गीते यांनी शिवसेनेकडे सहकार्य मागितलं, आम्ही त्यांना ते दिलं. आमचं जे मतदान होतं